उपस्थित रसिक हो आणि आदरणीय व्यासपीठ, अजूनही आपण महिलांना सन्मान देत नाही. कारण आपण असं म्हणतो की जागतिक महिला दिन, जागतिक महिला सन्मान दिन असा झाला पाहिजे. आपण तिथे सुद्धा कंजूसी करतो हे आपल्या लक्षात येईल. आणि आज महिला दिन आहे, सन्मान दिन आहे. तर महिला या शब्दाचा अर्थ काही महिलांना पण माहिती नाही. स्त्री आहे, ललना आहे म्हणतात, महिला का म्हणतात? महिलामध्ये दोन शब्द आहेत, एक मही आणि इला. मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती. पृथ्वीवरची सरस्वती तिला महिला असं म्हणतात. शब्दांकडे आपण असं मायेनं, प्रेमाने आणि शब्दाला विचारावं आपण की तुला काय म्हणायचंय, की आपल्याला कळतं. आज पूर्वाताईंचा संग्रह येतोय, पहिलाच संग्रह आहे. फार अभिनंदन तुमचं. पण याच्यात एक गोष्ट मगाशी किरणेचं बाई बाई गोष्ट सांग मी ऐकत होतो आणि मराठीत मी अतिशय स्टंट झालो. स्टंट कारण मला नेहमी असं वाटतं की कवी काय कुठल्या दिशेने, कुठल्या बाजूने सांगू शकतो. स्त्रीचं अंतःकरण उलगडलं सगळं, एवढंच तर स्त्रीचं गर्भाशय उघडलं असं मला वाटतं या माणसाने. इतकं सुंदर सगळ्या कविता लिहिली. आणि मी नेहमी सांगत असतो कवींना, विशेषतः फेसबुकवरच्या, की कवितेत दडवलेलं खूप असतं. तुम्ही एवढं उघडं करून सांगू नका. जे दडवलेलं सौंदर्य असतं ते मोहक असतं आणि उघडं सौंदर्य मादक असतं. तर ते दडवलेलं ज्या 3-3 ओळींच्या ऐकून लिहिणाऱ्या माणसांना तुझा संग्रह वाचायला दिला पाहिजे की या 3 शब्दांमध्ये सुद्धा इतके दडवलेले अर्थ होते आणि इतकं असं वाटत होतं की सहस्र सुयाने आपल्याला कोणतरी टोचतंय असं ते ऐकताना. आणि आमचा सुधाकर वसईकर आणि शिल्पा एवढं छान ते वाचत होत्या. म्हणजे बरेचसे अभिवाचन कार्यक्रम असतो, नुसतं वाचन होतं. अभि नावाची गोष्ट, अभिनयाने केलेले वाचन त्याला अभिवाचन असे म्हणतात. तर ते सुद्धा आज मला पाहायला मिळतं. आणि जाता एक योगायोग सांगतो. या संग्रहाचं नाव आहे पूर्वांतरंग. पूर्वातरंग नाही, पूर्वांतरंग. पूर्व अधिक अंतरंग असा शब्द आहे. आणि आमच्या किरणने संपूर्ण अंतःकरण, मला मन, चित्त, जुव्हार यापेक्षा अंतरंग हा शब्द फार आवडतो. जरा डोळ्यासमोर आणा. अंतरंग हा शब्द 4 अक्षरांचा आहे. पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर एकत्र गेलं तर अंग होतं. शेवटची 2 अक्षर एकत्र गेली तर रंग होतं. शेवटची 3 अक्षर एकत्र गेली की तरंग होतं. आणि पहिली 2 एकत्र गेली की अंत होतो. आणि म्हणून स्त्रीचा संपूर्ण अंतःकरण या अंतरंग शब्दात आहे की रंगांचा, अंगातल्या रंगाचा आणि तरंगाचा जिथे अंत होतो त्याला अंतरंग म्हणतात. हे कविता वाचल्यानंतर तुम्हाला कळलं असेल. आणि त्यामुळे मी स्वतःहून त्याचे आभार मानतो की माझ्यासारख्या जाता जाता मला असं थोडं इकडे घेऊन आले माझे मित्र. तर मला मी प्रगल्भ झालो आज. म्हणजे इतकं छान कविता, मला छान म्हणजे ह्याला म्हणतात कविता. ही जी कविता आहे ना, अल्पाक्षरी असून देखील ती गूढाक्षरी जास्त असते. त्याचं गूढ ज्यावेळी उलगडत जातं त्यावेळी आपल्याला ती कविता असं म्हणतात. नाहीतर 3-3 पानाचे ऐकू लिहिणारे लोक आहेत. त्यामुळे आम्हाला फार त्याचा जाच होतो. पण आज मला तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही पहिलाच कार्यक्रम इतका छान केला त्याबद्दल. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद.